विद्यार्थी मित्रों, मैं डॉक्टर किशोर मेत्री, राज्यशास्त्री विभाग, गोगटे वाळके कॉलेज, बांदा, सिंधुदुर्ग. आज आपण पेपर नंबर 8 अमेरिकेची राजकीय व्यवस्था या पेपरमधील पहिला प्रकरण अमेरिकेची राजघटना या प्रकरणातील जे 3 घटक आहेत, राजघटनेची निर्मिती आणि विकास, राजघटनेचे तत्वज्ञान आणि तिसरा उपघटक आहे राजघटनेची वैशिष्ट्ये. तर यासारख्या गोष्टीचा आपण आढावा घेणार आहोत. तर आजच्या लेक्चरला अमेरिकेच्या राजघटनेची निर्मिती आणि विकास या घटकाचा आपण विचार करणार आहोत. तर अमेरिकेची राजघटना, त्याची निर्मिती आणि त्याचा विकास पाहत असताना त्यात प्रामुख्याने इसवी सन 1776 साली स्वातंत्र्याची घोषणा करून अमेरिकेचे स्वतंत्र राष्ट्र जगाच्या राष्ट्रमालिकेत उदयास आले व तेव्हापासून एका नव्या स्वतंत्र सार्वभौम समाजाचा एक अभिनव राज्य आणि शासन पद्धतीला सुरुवात झाली. अमेरिकन संघराज्य हा शासन पद्धतीचा एक महान प्रयोग आहे असे मानण्यात येते. अमेरिका व सोव्हिएट रशिया यांच्या श्रेष्ठत्वाला, त्यांच्या राज व शासन पद्धतीला कारणीभूत झाले आहेत, त्यात संदेह असण्याचे काही कारण आहे. या राज्य व शासन पद्धतीचे स्वरूप समजावून घेणे हे त्यांच्या व अन्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जीवनाच्या संदर्भात उद्भवक ठरते. या प्रकरणात आपण अमेरिकेच्या राजघटनेची निर्मिती, तत्वज्ञान आणि राजघटनेची वैशिष्ट्ये, राजकीय व्यवस्था, अमेरिकेचं शासन पद्धती, तर यासारख्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. सर्वप्रथम अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेची पार्श्वभूमी पाहत असताना तर अमेरिकेचा शोध इसवी सन 1492 साली कोलंबस याने लावला. इसवी सन 1607 सालापर्यंत युरोपियन राष्ट्रांनी अमेरिका या राष्ट्राकडे दुर्लक्ष केलं. तर इसवी सन 1607 साली ब्रिटिशांनी येथे आपल्या काही वसाहती स्थापन केल्या. इसवी सन 1630 ते इसवी सन 1635 सालापर्यंत इंग्लंडमध्ये आर्थिक संकट उद्भवलेलं होतं. त्यामुळे अनेक ब्रिटिश लोक अमेरिकेत गेले आणि ते तेथेच स्थायिक झाले आणि इसवी सन 1732 सालापर्यंत अमेरिकेत गेलेल्या ब्रिटिशांनी तेथे एकूण 13 वसाहती स्थापन केल्या गेल्या आणि या 13 वसाहतींचं 3 प्रकारामध्ये त्यांचं वर्गीकरण केलं जातं. त्यातील पहिला प्रकार आहे क्राउन कॉलनीज. या वसाहतीवर इंग्रजी शासनाचा अंमल पूर्ण होता. त्यांचा कारभार पाहण्यासाठी इंग्लंडच्या सार्वभौम राजा गव्हर्नरची नियुक्ती करत असे. तर अशा प्रकारच्या वसाहतीमध्ये जॉर्जिया, मॅसेच्युसेट्स, न्यू जर्सी, नॉर्थ आणि साऊथ कॅरोलिना या वसाहती पूर्णपणे इंग्रजांच्या राजवटीखाली होत्या. त्यानंतर दुसरा प्रकार आहे प्रोप्रायटरी कॉलनीज. या वसाहतीने इंग्लंडच्या सार्वभौम सत्तेची मालकीहक्क स्वीकारलेली होती. त्यांचे शासकीय धोरण आणि निर्णय इंग्लंडला अनुकूल असेच होते. तेथील शासन कारभारावर पाहण्यासाठी इंग्लंडच्या सार्वभौम राजाच्या संमतीने ते गव्हर्नरची निवड करीत असे. तर अशा प्रकारच्या या वसाहतीमध्ये पेनसिल्वानिया, डिलावर, मेरीलँड तर या वसाहतींचा समावेश होता. त्यानंतर तिसरा प्रकार आहे चार्टर्ड कॉलनीज.
ते बहुतांशी स्वतंत्र होत्या, परंतु ब्रिटिश शासनाचे विरोधी कायदा करण्यास त्यांना प्रतिबंध केला होता. त्या वसाहती आपल्या शासन कारभारासाठी स्वतंत्रपणे गव्हर्नरची निवड करीत होते. तर अशा प्रकारच्या वसाहतीमध्ये कॅनिटिकट, रोड आयलंड तर यासारख्या वसाहती या तिसऱ्या प्रकारच्या या वसाहतीमध्ये. तर अशा रीतीने या 3 प्रकारच्या वसाहतीचं वर्गीकरण या अमेरिकेतील या ब्रिटिश वंशाच्या वसाहतींचं केलं होतं. त्यानंतर या वसाहतीने स्वातंत्र्याकडे वाटचाल केली. तर वसाहतीच्या लोकांमध्ये धर्म, भाषा, चालीरीती वगैरे बाबतीत समानता होती. त्यामुळे त्यांनी स्वतःचे एक संघराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. तर अनेक वेळा या वसाहतीने संघराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ब्रिटिशांनी तो हाणून पाडला होता. तर इसवी सन 1643 आणि 1754 या सालामध्ये केला होता. परंतु या संघराज्याच्या निर्मितीला इंग्लंडच्या शासनाने प्रत्येक वेळेस विरोध केला, कारण वसाहतींचे संघराज्य स्थापनेमुळे इंग्लंडला वसाहतीपासून मिळणारे उत्पन्न हे बुडणारे होते. म्हणून ब्रिटिश शासनाने वसाहतीच्या बाबतीत फोडा आणि झोडा अशाच प्रकारे धोरण स्वीकारले होते. इसवी सन 1756 ते इसवी सन 1763 या काळात इंग्लंडचे व फ्रान्सचे युद्ध झाले. त्यात इंग्लंडचा विजय झाला, परंतु या युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक परिस्थिती बरीच खालावलेली होती. त्यामुळे इंग्लंडच्या शासनाने या वसाहतीवर जास्त प्रमाणात आणि जाचक स्वरूपाचे असे कर लावले गेले. वसाहतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 3ऱ्या जॉर्ज राजाची कारकीर्द अतिशय कडक असे कायदे केले होते. वसाहतीच्या लोकांना इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व होते. त्या वसाहतींनी प्रतिनिधित्वाशिवाय अधिक कर देणार नाही अशा प्रकारचा ठराव त्यांनी पास केला होता. त्यावेळेला त्यांनी इंग्लंडची जहाजे बुडवून बंडास प्रारंभ केला आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी इंग्लंडची लढाई करण्याची तयारी या वसाहतीने सुरू केली. गुलामगिरीपेक्षा मरण बरे अशा प्रकारचे धोरण या सर्व वसाहतींनी स्वीकारली आणि या दरम्यान त्यांनी फ्रान्स या राष्ट्राची मदत देखील घेतली होती. कारण फ्रान्सला आपल्या इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा वचपा करण्यासाठी त्यांना संधी आणायची प्राप्त झाली होती. इसवी सन 1773 जून महिन्यामध्ये व्हर्जिनिया या वसाहतीने स्वयंपूर्ण व आत्मशासनाचा ठराव त्यांनी पास केला. त्यानुसार सर्व वसाहतीने असा ठराव केला, संपूर्ण 13 वसाहतींचे संघराज्य स्थापन करण्यासाठी 4 जुलै 1776 रोजी त्यांनी एका घटना समितीची निर्मिती केली. या वसाहतीने असा ठराव पास केला की इतपर कोणतीही वसाहती ब्रिटिश शासनाला कर देणार नाही, ब्रिटिश शासनाच्या नियंत्रणात राहणार नाही. आम्ही आता पूर्णपणे स्वतंत्र झालो आहोत. प्रत्येक वसाहतीला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला आणि सर्व वसाहतीचे एक संघराज्य स्थापन करण्यात आले. इसवी सन 1777 मध्ये इंग्लंडमध्ये यादवी युद्धाला प्रारंभ झाले होते. त्यामुळे इंग्लंडची परिस्थिती आणखी खालावली गेली होती आणि त्या सर्वाचा परिणाम म्हणून इंग्लंड आणि या वसाहतीमध्ये इसवी सन 1783 साली व्हर्साय येथे एक तह झाला आणि इंग्लंडने या वसाहतीला स्वातंत्र्य मान्य केलं. तर अशा पद्धतीने या अमेरिकेतील या 13 वसाहतीने या स्वतंत्र होण्याकडे वाटचाल केलेली दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे वसाहतीचे संघराज्य. या ब्रिटिशाच्या सत्तेपासून मुक्त झाल्यानंतर या वसाहतीने 1 मार्च इसवी सन 1781 सालापासून वसाहती स्वतःची स्वतंत्र असे संविधान लागू केले.
सरकार निर्माण करण्यासाठी संघराज्याची स्थापना केली, परंतु त्यांनी मध्यवर्ती सरकार निर्माण केले नाही व इसवी सन 1731 मध्यवर्ती कायदेमंडळ निर्माण केली. त्यामध्ये वसाहतीतर्फे कमीत कमी 1 व जास्तीत जास्त 7 प्रतिनिधी पाठवण्याची व्यवस्था केली होती. असे प्रतिनिधी सामान्य जनतेचे प्रतिनिधी नव्हते. या विधिमंडळात युद्ध, परराष्ट्र संबंध, कागदी चलन, आरमार असे मर्यादित अधिकार दिले आणि या संघराज्याला परपेच्युअल युनियन ऑफ फ्री लीग ऑफ फ्रेंडशिप असे नामाभिमान देखील दिले गेले होते. या संघराज्यात मध्यवर्ती सरकार निर्माण केले नव्हते. त्यामुळे वसाहतीमध्ये ऐक्य निर्माण होणे हे अशक्य झाले होते. कागदी चलनावर लोकांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य जास्त काळ टिकणार नाही. वसाहतीचे शक्तीचे केंद्रीकरण केले. स्वातंत्र्य टिकेल याची जाणीव वसाहतींना होऊ लागली आणि त्यानुसार मे 1787 मध्ये फिलाडेल्फियामध्ये या वसाहती संघराज निर्माण करण्यासाठी एक परिषद आयोजित केली गेली आणि तिलाच घटना परिषद किंवा फिलाडेल्फिया परिषद या नावाने संबोधण्यात येतं. तर घटना परिषद अथवा 1787 मधील फिलाडेल्फिया येथे एक परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या रोड आयलँड वसाहतीशिवाय इतर अनेक वसाहतींचे एकूण 74 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. परंतु प्रत्यक्षात 30 ते 35 प्रतिनिधी उपस्थित असल्याची नोंद आहे. या प्रतिनिधीमध्ये व्यापारी, सैनिक आणि वकील या लोकांचाच भरणा होता. या प्रतिनिधी मंडळात किंवा घटना परिषदेमध्ये अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. त्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन, जेम्स मॅडिसन, जॉर्ज मॅशल, जॅक्सन, गव्हर्नर एडमंड रॅडॉल्फ, बेंजामिन फ्रँकलिन, हॅमिल्टन, जेम्स विल्सन, गव्हर्नर मॉरिस असे अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित होते आणि जेफरसन यांनी या परिषदेला नामधारी देवतांची मंडळ असे देखील संबोधलेलं दिसून येतं. तर या परिषदेच्या सर्व सभासदांनी एकमताने जॉर्ज वॉशिंग्टन यांना अध्यक्ष म्हणून नेमले. घटना परिषदेत असे ठरले की एक पहिला मुद्दा की मजबूत केंद्रशासन निर्माण करावे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे केंद्रामध्ये द्विसदनात्मक कायदेमंडळ निर्माण करावे. तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय कार्यकारिणी व राष्ट्रीय न्यायदान स्थापन करावे. चौथा मुद्दा आहे प्रथम सभागृहात लोकप्रतिनिधी असावेत. परंतु या संविधानाला लहान राज्यांनी विरोध केला, कारण लोकसंख्येच्या प्रमाणात कायदेमंडळात प्रतिनिधी दिल्यामुळे कमी प्रतिनिधी निवडून आले असते आणि मोठ्या राज्यांचे त्यांच्यावर वर्चस्व निर्माण झाले होते आणि म्हणूनच त्याला विरोध केलेला दिसून येतं. तर हा गतिरोध निर्माण झाल्यानंतर तो दूर करण्यासाठी कनेटिकट राज्याच्या प्रतिनिधी विलियम जॉन्सन हे असल्याने सर्व वसाहतीमध्ये समझोता घडवून आणला आणि त्यानुसार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सभागृहात वसाहती राज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी देण्यात यावे. दुसरा मुद्दा सिनेट सभागृहात राज्यांना समान प्रतिनिधी देण्यात यावे. आणि तिसरा मुद्दा सिनेट कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवावे अशा प्रकारचे ठरले आणि त्यावेळी सर्व प्रतिनिधींनी जॉर्ज वॉशिंग्टन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. तर अशा रीतीने आज आपल्या या पहिल्या लेसनमध्ये या अमेरिकेच्या राज्यघटनेची निर्मिती तसेच अमेरिकेमध्ये निर्माण झालेल्या 13 वसाहती, त्याचे 3 प्रकार, तसेच या वसाहतीचं संघ राज्याकडे स्वातंत्र्याकडे वाटचाल आणि त्यानंतर फिलाडेल्फिया घटना परिषद, तर यासारख्या गोष्टींचा आपण आढावा घेतलेला आहे. राहिलेले मुद्दे पुढच्या तासाला आपण त्याचा आढावा घेऊ. धन्यवाद.